पहनावा बघा, यांचा पहनावा बघा आणि खूप सुंदर. जाईल मासेमारी करण्यासाठी, तर ते सर्व सावरून घेऊ समुद्र देवाला विनंती असते. चला मंडळी, या साईडला नारळ सोडल्याच्या नंतर आहे बघा पेंटिंग वगैरे केली. दत्त माऊली म्हणून होडीचं नाव आहे आणि ते त्यांची फॅमिली आहे या साईडला. तेव्हा आमचे नोकरी धंद्याला जे बांधव जातात त्यांना देखील त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि उद्यापासून जे तुझ्याकडे मच्छीमारीला येतील बंदरात त्यांना तू खोल समुद्रात जातील त्यांना सुखरूप आण घरी, एवढंच आमचं तुझ्याकडे मागणं आहे. सदानंदाचा, आई माऊलीचा. कसं काय मुंबईकर, नारळी पौर्णिमेचा सण आला आणि सण साजरा करण्यासाठी आपण कुठे आलोय? वर्ली कोलीवाडा. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल बँड्रा वर्ली सिंग, म्हणजे आपण वांद्रे वर्ली सिंग सुद्धा आपण म्हणतो त्याला. माझ्या मागे दिसतोय, पण आपण आज आलो आहे वर्ली कोलीवाड्यामध्ये आणि इथे जो सण साजरा होतो तो आपण बघण्यासाठी आलेलो आहोत. उत्कृष्ट डान्स, त्याच्यानंतर वेशभूषा आणि जो कोली पहिनावा असतो, आपल्या ताई दादा लहान मोठी सर्व माणसं पहिनावा असतात. आणि जो सण असतो ना तो कसा साजरा केला जातो आणि इथं आगळी म्हणजे एक वेगळीच परंपरा आहे. तुम्हाला इथं नारळ फोडताना दिसत असेल, असं नारळ घेतात, हातावर हात ठेवून फोडतात, तो एकदम वेगळाच कॉन्सेप्ट आहे. तो सुद्धा आपण कव्हर करूया आणि जाऊया आपल्या वर्ली कोलीवाड्यामध्ये आणि खूप मजा करणार. सो चला, व्लॉगमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असे बरेचसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटतील. तर चला जाऊया डायरेक्ट आपल्या वर्ली कोलीवाड्यामध्ये. चला मंडळी, आलो आहे आणि आल्याच्या नंतर कोलीवाड्यामध्ये सर्वात प्रथम मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं सुरुवातीला व्हिडिओच्या इंट्रोमध्ये की इथे स्पर्धा असते. तुम्हाला एक 5-5, 10-10 नारळ वाटून दिलेले असतात आणि कोण कोणाचा नारळ फोडतोय, कोण कोणाच्या हातातून, ही आपल्याला पद्धत बघायला भेटते या साईडला. आणि खूपच सुंदर ही परंपरा आहे, म्हणजे काहीतरी आगळी वेगळी, एकदम वेगळीच आहे बघा. इथं पाहू शकता, इथे या दादांकडे पण नारळ आहेत, त्या दादांकडे 10 नारळांचा डिवायडेशन असं आणि एकमेकांचे नारळ फोडायचे. ज्याचे सर्वात पहिला नारळ फुटले, हां चला हे बघा बघा कसा फुटला बघा, दादानी मारला तरी त्यांचाच नारळ फुटला. ही असते मजा या कोलीवाड्यामध्ये, हे आपल्याला बघायला भेटतं इथे. आता हा शॉट बघा कसा असेल, सही आहे सही. आता बघा, आता बघा 1 2, सही आहे सही आहे. बघा आता खतरनाक आहे, सही आहे. चला मंडळी, दुसरं इथं पण आलं आहे. लोकेशन बघा, ही लोकेशन बघा. इथं कंटिन्यू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं दिसतंय बघा. या साईडला खतरनाक काम आहे, खतरनाक काम आहे बघा. इकडं नारळ फोडतात आहे. इथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी लोक आपल्याकडे खेळतात इकडं, म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन कुठेही बघू शकता. असं एकमेकांना नारळ देतात ते फुटल्याच्या नंतर. खतरनाक स्पर्धा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे असं टेक्निक असते का काय? ओ फुटला फुटला उलटा फुटला, म्हणजे या दादानी यांचा नारळ फोडला, म्हणजे यांचा लॉस झाला. जर त्यांचा फुटला असता तर त्यांचा मायनस पॉईंट झाले असतील. असे पॉईंट्स असतात. मी मारतो इथे नारळ आणि
सही आहे सही आहे. सही आहे सही आहे. खतरनाक ताकद लावलेले पोरी पोरी सुद्धा यांचं पॉवरफुल आहे या साईडला. आणि आता पाहू शकता तुम्ही, हे बघा असा नारळ आहे आणि त्या नारळाला बघा कसा, म्हणजे पोरं तर पोरं पण पोरी पण काय इथे कमी नाही, एकदम ताकद लावून फोडणार आहेत. आपल्याला बघायला भेटतोय बघा कसला बघा आता ताकदीने बघा प्रॉपर. अच्छा म्हणजे कोण कोणा पहिल्याची बारी आहे, म्हणजे कोण पहिला नाही आता. परत परत म्हणजे यांचा ग्रुप तगडा वाटतं, सर्वांना हरवतोय. चला मंडळी, नारळी पौर्णिमेचा जो उत्सव होता, रॅली होती, म्हणजे जो नारळ सोडायला निघता तिकडची जे रिच्युअल्स आहे, ते परंपरा ते आता तुम्हाला दाखवते. बँड वाजतोय इथं या साईडला पाहू शकता तुम्ही. पोशाख असते जी आपल्या कोळी बांधवांची, पाहू शकता गळ्यात सोनं, आपली शान म्हणजे आपली टोपी, त्यानंतर पोशाख पाहू शकता तुम्ही, धोतर, आणि आज संपूर्ण हातात बघू शकता होडीवर बसलेला आपला कोळी माणूस म्हणजे आपला नाखवा. खूप सुंदर असं सजवलेली होडी आहे, छानशी परिसर, आणि नारळ जो आपण आपल्या समुद्र देवाला सोडणार आहोत थोड्याच वेळामध्ये. शकता इथं शंकर म्हणजे आपले महादेवांचं मंदिर, त्या मानपान असतो जो देवाला देतो आपण, आणि त्याच्यानंतर मग आपण आपली जी मिरवणूक असणार आहे समुद्र देवाला. मंडळी इथून मानपान दिलेलं आहे देवाला, आणि त्याच्यानंतर इथून जी आपली ट्रॉली म्हणजे त्याला रथ म्हणू शकतो, आपली होडी, तिला घेऊन आपण निघतोय. संपूर्ण कोलीवाडा, वर्ली कोलीवाडा समाज हा निघतोय, आणि दुसरी समाजातली लोकंसुद्धा आपल्याला या वर्लीत राहणारी आहेत, ते सुद्धा याच्यात सामील झालेली आहेत. आणि तर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं सजवलेलं खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे.
चला मंडळी, आता आपण दुसरं एका इथं आलो आहे. म्हणजे इथं गल्लीतून नारळी पौर्णिमेचा जो नारळ आहे जो आपण देवाला अर्पण करतो ते बघायला भेटतं. आता आपण एका दुसऱ्या गल्लीमध्ये आलो आणि तिथे सुद्धा एक पालखी सजवलेली आहे आणि खूप सुंदर अशी पालखी सजवलेली. तिथे तुम्हाला जगन्नाथ महाराजांचा म्हणजे सुभद्रा, जगन्नाथ आणि बलदेव यांचं जगन्नाथपुरीला जो देवस्थान आहे जगन्नाथ महाराज त्यांचं खूप सुंदर अशी इथं पालखी सजवलेली आहे. जवळून आपण बघूया. चला मंडळी, या साईडला आपले छोटे नाकू आणि नाखवी नाही तर पाहू शकता तुम्ही. वाव, टिपोर चावते का तुला? हे बघ, घाबरते घाबरते असं का तोंड केलंस? घाबरते घाबरते. दीदी नाव काय तुझं? अरे ती बघ ऐश्वर्या किती सुंदर आहे. हे काय नाव तुझं दीदी? अच्छा, इंग्लिश मध्ये बोलू. व्हॉट इज युअर नेम? हा ठीक आहे, काहीतरी बोलली समजून घ्या, असू द्या. आणि हा पहिनावा बघा किती सुंदर असा दिसतोय, खूप छान दिसतंय एकदम मस्त पैकी इकडं. आणि हा बाबू घाबरलेला आहे. बाबा बाबा, फ्रेंड आली. चला मंडळी, आदित्य ठाकरे साहेब निघालेले आहेत एकदम मस्त पैकी. चलो बघूया काय चाललंय गडबड. आदित्य ठाकरे साहेब बाईट देत आहेत.
मंडळी आता आपण आलो बंदरावरती. थोडीशी जाऊया आपण तिकडचे अजून फुटेज घेऊया. पण आता बंदरावर तुम्हाला पण बंदर पहिला दाखवतो जिथं नारळ आपण समुद्र देवाला देणार आहोत. म्हणजे नारळी पौर्णिमेचा जो सण आहे त्यासाठी इथं संपूर्ण वर्ली कोलीवाडा इथं जमलेला आहे. तुम्हाला खरोखर खूप भारी वाटेल बघा समुद्राची लाट आणि खूप भारी वाटतं. इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही बघा हा नारळ देवाला सोडतात आहे, प्रार्थना करतात आहे की याच्यानंतर येणाऱ्या दिवसात जेव्हा पण त्यांची होडी समुद्रात जाईल मासेमारी करण्यासाठी तर ते सर्व सावरून घेऊ समुद्र देवाला विनंती असते. सो ही आपला रिच्युअल आहे कोळी समाजाची, आगरी समाजाची. इकडे या साईडला आणि बरीचशी लोक बाहेरून आलेली आहे बघण्यासाठी. फोटोग्राफर्स टीम पण आलेली आहे. बघा या साईडला जाऊ शकता तुम्ही. आणि मला बरीचशी लोक खूप म्हणजे वेगळीच मजा असते कोलीवाड्यामध्ये. तुम्ही जेव्हा पण तुम्ही तर फक्त व्हिडिओमध्ये बघत असाल पण मी तुम्हाला नक्की बोलेन की जेव्हा पण हा कोळी समाजाचे किंवा आगरी समाजाचे जे पण काही सण असतात ना तुम्ही त्यांच्या त्या गावात किंवा त्या नगरात किंवा जिथं पण तो समाज राहतात तिकडे जाऊन नक्की बघा की कसं असतं सर्व राहणीमान. तिकडचं एक वेगळंच कल्चर असतं, एक वेगळीच मजा असते. बघा इथं पाहू शकता हा उत्साह आहे इथं खतरनाक एक नंबर. आणि इथं तुम्हाला ना इथे म्हणजे कंटिन्यू फोटोग्राफर व्हिडिओग्राफरच फक्त दिसतील आणि थोड्याच वेळामध्ये इथून पब्लिक येईल आणि मग जो मानपान असणार आहे आपल्या दर्या देवाला सो ते आपण बघणार आहोत. आणि समोर आपल्याला मुंबई दिसते या साईडला बघा ही दादर चौपाटी आहे. त्या साईडला ही संपूर्ण दादर चौपाटी तिथे चैत्यभूमी आहे दादरची. आणि हा पूर्ण बँड्रावरली सिलिंगचा इलाका. या साईडला ताज ओबरा हॉटेल आहे आणि बँडस्टँड. सो तिथून आपण जेव्हा येतो आपल्या बँड्रावरली सिलिंगसाठी तो टोलनाक्यावरून तिथून सरळ पुढपर्यंत हा खूप छान वाटते. इकडचं क्लायमेट पण खूप भारी आहे. होड्या बघा किती रंगबिरंगी होड्या आहेत. साईडला नारळ सोडल्याच्या नंतर आपल्याला माहीतच आहे आपला होळी बांधव आपली होडी जी समुद्रात नेण्यासाठी आपण नारळ अर्पण करतो. आणि त्याच्यानंतर हे बघा पूजा चालू आहे आणि पूजा वगैरे झाली तर मग आपण एकदम सुंदर एक तुम्हाला ना पहिला मी दाखवतो की कसं सजवलेल्या होडीला आहे. बघा पेंटिंग वगैरे केली. दत्त माऊली म्हणून होडीचं नाव आहे आणि ते त्यांची फॅमिली आहे या साईडला. छानसा पहिनावा केला दादांनी आणि सोबत त्यांची मिसेस आहेत मोरीनबाई बघा या साईडला घरातला त्यांचा मेंबर पण आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये दमात पडा जय मल्हार महादेव उदो उदो. त्यांची होडी आहे या साईडला ही होडी आणि त्यांनी खूप सुंदर ताईनी चला मंडळी. मंडळी समोर पाहू शकता तुम्ही मानपानाला आपल्या दर्यावरती आलोय आपण बंदरावरती आपल्या जेटीजवळ. आणि समोर संपूर्ण फॅमिली आहे. एक म्हणजे गावातून अशा वेगवेगळ्या फॅमिली आहेत ज्या आपापला मानपान असतो नारळी पौर्णिमेचा घेऊन निघतात आहे. ते पाहू शकता तुम्ही या साईडला. आणि बरीचशी लोक त्यांचे फोटोज व्हिडिओज काढतात. त्याच्या हातातला नारळ बघू शकता. आता थोड्या वेळामध्ये समुद्र देवाला ते अर्पण करणार आहेत नारळ या साईडला. आणि इकडे पाहू शकता
बँड म्हणजे हे बघा, ही जी हलगी वगैरे घेऊन येते या साईडला, इकडे सुद्धा वाजवतात आहे. बरेचसे फोटोग्राफर वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. खूप सुंदर वाटते की इकडे लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण हा वरली कोलीवाड्यातला जो आजचा उत्साह आहे आपल्याला बघायला भेटतो इकडे या साईडला. आणि थोड्या वेळामध्ये आता बघा नारळ कसं पाण्यामध्ये सोडणार आपल्या दर्या देवाला, दर्या राजाला, आणि जो रिच्युअल्स आहेत आपल्या कोळी समाजाच्या त्या आपण आता बघणार आहोत. या साईडला समोर समुद्र, आणि हा समुद्र नारळ सोडल्याच्या नंतर उद्यापासून आपल्या बोटी आपल्या मासेमारीला निघणार आहेत. या साईडला पाहू शकता तुम्ही. खतरनाक खतरनाक एक नंबर वाटतंय आजचा माहोल. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. सदानंदाचा देवी माते की जय. देवी माते की जय. देवी माते की जय. वेताळ देवाचा, चेडे देवाचा, हे देवा समुद्रा, आज तुला नारळ अर्पण करते. उद्यापासून आमचे मच्छीमार कोळी बांधव उद्यापासून या मच्छीमारीच्या व्यवसायाला सुरुवात करत आहेत. त्यांना तू भरभराटी दे आणि शेराचं मागणं आहे तुझ्याशी देवा. आमचे नोकरी धंद्याला जे बांधव जातात त्यांना देखील त्यांच्या पाठीशी उभा राहा. आणि उद्यापासून जे तुझ्याकडे मच्छीमारीला येतील बंदरात त्यांना तू खोल समुद्रात जातील त्यांना सुखरूप आण घरी. एवढंच आमचं तुझ्याकडे मागणं आहे. सदानंदाचा, आई माऊलीचा. चला आता मंडळी, ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो आणि जो नारळी पौर्णिमा सण आजचा दिवस, आणि जेव्हा 1 जूनपासून आपल्या होडी बंद होतात मासेमारीसाठी आणि नारळी पौर्णिमा झाल्याच्या नंतरच आपल्या जेवढे पण कोलीवाडा आहेत मासेमारीसाठी निघतात होडी. तर हा रिच्युअल्स आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आपली जी परंपरा आहे, समुद्र देवाला आपण नारळ अर्पण करतोय. आणि मग अशी दादांनी समुद्र देवाला प्रार्थना केली ती तुम्ही ऐकलंच. जय मल्हार, उदो उदो जय. खरोखर हा माहोल आहे. मी नक्कीच तुम्हाला सांगेन, जर तुमच्या आजूबाजूला कोलीवाडा असतील तर तुम्ही नक्की नारळी पौर्णिमेचा जो कार्यक्रम असतो त्यात सामील व्हा. तुम्हाला हा अनुभव हा जो असतो खूप भारी वाटतं. चला, कल्याण लोकसभाचे स्थानिक खासदार आपले श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबजी हे आपले खासदार आहेत. आणि सध्याच उपमुख्यमंत्री जसे एकनाथ शिंदे साहेब त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे आलेले व्हिजिट देण्यासाठी आपल्या वरली कोलीवाड्यामध्ये. आणि बघू शकता जो मानपान सोबत दीपक केसरकर साहेब पण आहेत. या साईडला पाहू शकता तुम्ही इकडं. आणि खरोखर जो कोळी समाज आहे आणि कोळी समाजाचे रिच्युअल्समध्ये सामील होतात आमदार खासदार हे येत असतात. कसं आहे, एक पदावर असणं आणि त्याच्यानंतर प्रत्येक कार्यामध्ये सामील होणं. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. या साईडला पाहू शकता तुम्ही श्रीकांत शिंदे साहेब आणि आनंद परांजपे पण सोबत आहे इथं. जय मल्हार, उदो उदो जय. आनंद परांजपे सर पण आहेत साहेब. आनंद परांजपे साहेब पूर्व कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. कल्याण ग्रामीणचे जे खासदार आहेत ते पाहू शकता तुम्ही. आणि संपूर्ण हां चला मंडळी, अजून एक म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला की हा वरली कोलीवाडा जो हा कोळी समाज आहे तिकडं प्रत्येक गल्ली म्हणजे जमात आहे ती फॅमिली आहे. त्या फॅमिलीतून वेगवेगळ्या सजवून पालख्या आपल्या देवाला अर्पण करण्यासाठी नारळ वगैरे घेऊन येतात. या साईडला पाहू शकता. चला मंडळी बघा समोर कोण भेटलाय, दिव्या भेटलेली आहे. दिव्या काय बोलशील, कसं वाटतंय? तू तर दरवर्षी येते. दरवर्षी हा सोहळा एकदम भारी असतो.
माझा फेस थोडस प्रॉब्लेमॅटिक झाल्यासमोर दॅट्स वाय मी आता हे नाही पोशाखात नाहीये. बट दरवर्षी हा कार्यक्रम एकदम जोशात आणि उत्साहात असतो. आणि दोघं जण तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. मला भारीच वाटते, कारण की जेव्हा नारळी पौर्णिमेचा सण असतो ना, त्याला साजर करणं आणि त्यात सहभागी होणे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मी मगाशी पण सांगितलं, जेवढे पण कोलीवाडे आहेत त्या नक्की तुम्ही जावा. आणि दिव्या तुमचा अजून एक फेस्टिवल असतं, ते तुमच्या फॅमिली वगैरे येते ना, ते कधी असतं? डिसेंबर मध्ये आमचा अग्री सेवा संघाची रॅली असते. त्याला देखील तुम्हा दोघांना मी इन्व्हाइट करते स्वतः. तुम्ही दोघांनी नक्की यायचंय. आमच्या रॅलीमध्ये. आणि तुम्ही देखील त्या पोशाखात यायचंय. काय बोललो एकदम मस्तपैकी या साईडला हे बघा चालूच असणार आहे. तिथं क्राऊड बघा, क्राऊड वाढलेला आहे इथं. खतरनाक क्राऊड वाढलाय. आणि इथं ही लहान पोरं बघा येतात आहे. हे दादा निघालेले आहेत या साईडला. दादा एक मिनिट या साईडला. चला मंडळी, या साईडला अजून एक फॅमिली येते आणि त्यांचं सुद्धा नाच गाणं चालू आहे. खूप सुंदर असा, एकदम छानसा, बऱ्याचपैकी या साईडला पाहू शकता. पहनावा बघा, यांचा पहनावा बघा. आणि खूप सुंदर एकसाथ नाचतात आहे सर्वजणी. या साईडला पाहू शकता तुम्ही, खूप चांगले वेशभूषा करून इथं हे जो फॅमिली आलेली आहे ते वेशभूषा करून आले. इथं महादेवाचं जो अघोरी रूप असतं त्या रूपामध्ये आहे. तिथं घोडा आणि घोड्यासोबत वरती बसलेले आहे बघा. इथं अघोरी रूपामध्ये आहे, पाहू शकता तुम्ही. बघा काय डिटेलिंग आहे बघा, किती एकदम प्रॉपर अघोरी रूपामध्ये पण सुद्धा इथं या साईडला. बघा कसे नाचतात बघा. हॅलो, कवा जातो आम्ही? हा घेत चाललोय. चला हे बघा, तुम्ही एवढे लेट आले का? मागे आले आमची सगळ्यात लास्टला येते या साईडला. चला बघा इथं नाचतात आहे. ही पूर्ण मजा मस्ती आहे यांची सर्व इकडं बघायला भेटते बघा. या साईडला हा होता उत्साह. सुरुवातीलाच आपण या ताई लोकांना बघितला आहे की यांचा जो जोश आहे तो सुरुवातपासून तशाचे तसा, एक कलरचे सेम कलरचे साड्या वगैरे आणि पहिनावा बघा. बघा असे उत्साह बघा. हा उत्साह आहे, हा उत्साह आपल्याला बघायला भेटते सुरुवातपासून ते आतापर्यंत. आज नारळी पौर्णिमा, आज आमचा हा मोठा उत्सव आहे. हौशे मौजेचा सण आहे. आज आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. आणि आमचा पहिराव खूप आम्ही आमचा पूर्वजन्मीचा आहे. आणि आम्ही पहिरावाची घालायची वाट पाहतो. आणि हा आमचा नारळी पौर्णिमेचा सण आम्ही थाटामाटात साजरा करतो. नारळी पौर्णिमेच्या मी हाय कोली सोरी डोली न मुंबईच्या किनारी मालतीन कोली हानल्यान कोली चल जाऊ बाजारी. चला मंडळी, या साईडला बघा कोली सुरका आणि कोली पहिनावा. या साईडला पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असा पहिनावा केलेला आहे.
छानसं एकदम मस्त लुकमध्ये गेलेले आहे बघा. छानसं प्रॉपर एकदम गेटअपमध्ये गेलेलं आहे काही लोकांनी. आणि हे आता खाली समुद्र देवाकडे आपला मांडपान देण्यासाठी जो मांडपान असतो बघा, यांचा पहिनावा वगैरे सुंदर छानशी तयारी केली आहे प्रत्येक काही लोकांनी. तर या साईडला पाहू शकता तुम्ही, सुंदर अशी खरोखर जेव्हा आपण कोलीवाड्यामध्ये येतो ना, तर अशी तयारी, हा सुटका, हा लुगडं जे पण असतं यांचा पहिनावा खरोखर बघण्यासाठी खूप भारी वाटतं या साईडला. आणि संपूर्ण आज आमचा पारंपरिक सण आहे नारळी पौर्णिमा. आज आम्ही बरेच वर्षापासून नारळी पौर्णिमा उत्सव ओनर्स असोसिएशन सर्व पाटील मंडळी एकत्र येऊन साजरा करतो. या मंडळात आमचे सर्व महिला मंडळ तसेच लहान थोर सर्व लहान बालकं आमचा पारंपरिक वेशाख सादर करतात. आणि सर्व समुद्राकडे आमच्या पालखी निघते. या पालखीमध्ये सर्व पाटलांचे नारळ तसंच ओनर्स असोसिएशन आम्ही सर्व एकत्र येऊन सागराला अर्पण करतो आणि समुद्र देवताला प्रार्थना करतो की तू शांत हो आणि आमच्या मच्छीमाराला उद्यापासून सुरुवात करतो. असा आमचा सण पारंपरिक दरवर्षी याच जोमात याच उत्साहात साजरा होत असतो वरळी कोलीवाड्यामध्ये. आणि यावर्षी दादा काय नवीन केलं आपण पालखीवरती जगन्नाथ? हा, यावर्षी आपण पालखीवरती एक नवीन जगन्नाथपुरीचं डेकोरेशन केलेलं आहे. तसंच आपण दुसऱ्या इतर पालख्या सुद्धा बघितल्या असतील, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी देखावे वगैरे केलेले आहेत. चला मंडळी, एवढा म्हणजे डेंजर दमलोय आणि दमलोय ना एवढा खतरनाक एकदम, पण भारी वाटलं काहीतरी नवीन. पण इथे एक वेगळा म्हणजे थोडंसं वाईब होता, कारण की इथे नेते मंडळी वरिष्ठ आलेले आहे. कारण की कसं मुंबई आहे ना, आणि मुंबईत वरळी कोलीवाडा म्हटलं की खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथं असे नेते मंडळी येणं साहजिकच आहे. स्थानिक आमदार होते आदित्यजी ठाकरे साहेब, ते आले. त्याच्यानंतर श्रीकांत शिंदेजी जे कल्याण लोकसभाचे खासदार आहेत, आणि त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेब जे आपले मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत. बरीचशी वेगळी अजून आनंद परांजपे होते जे पूर्व लोकसभा खासदार आपले कल्याणचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक मराठी ॲक्टर पण सुद्धा आलेला दुनियादारीमध्ये, एक जे म्हणजे त्या हाय कॅरेक्टर आहे त्यांचं मला नाव नाही माहिती. ते असे 5-6 जण ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. आणि मस्त वाटला, खूप एकदम भारी वाटला एकदम. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली बघा, कारण की 3 महिन्यांनी हा व्हिडिओ टाकतो आहे मी. बाहेर होतो कुठेतरी, तो नक्कीच तुम्हाला समजेल थोड्या दिवसांनी मी कुठे गेलेलो, काय गेलो, कशासाठी गेलेलो. पण भारी वाटलं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.